फायनली पहिल्यांदा आयुष्यात मला असं वाटतंय म्हणजे बोललेली गोष्ट मी खरी केली आहे. अल्लाह का करम है तो बिरयानी गरम है भाई. चुम्मा तर घ्यायलाच पाहिजे आपली आहे ना ती गाडी. वेलकम बॅक माय अनदर व्हिडिओ गाईज. तर मी प्रत्येक वेळी ना असं बघतच असतो मी व्हिडिओ बनवू कधी. तर म्हणजे डेली ब्लॉगचा प्रयत्न करतोय पण डेली ब्लॉगचा म्हणजे भेटतच नाही मला असं करायला. वेळच भेटत नाही आणि असं कुठं जायला पण भेटत नाही त्यामुळे ते मला जमतच नाही आहे. तरी मी आता प्रयत्न केला म्हटलं आता काहीतरी करू जरा. बरेच दिवस कारण मी त्या दिवस फक्त असा नॉर्मल एक छोटा व्हिडिओ टाकला होता जेव्हा आम्ही खायला गेलो होतो यश आणि मी. त्यानंतर मी जाणारच होतो पण वेळच नाही भेटला तिकडे जायला कुठे. तर आज आम्ही जाणार आहे. तर जाता म्हटलं आता जरा गाडी पण बरेच दिवस ना माझी आहे ती ना मी म्हणजे काय बघितलंच नाही त्याच्याकडे. तर तुम्हाला दाखवतो ती काय झाली तिची अवस्था सध्या. थांबा. ही बघा ही आपली गाडीची अवस्था बघा काय झाली आहे. बघताय तुम्ही गाडी बरेच दिवस वॉशच नाही केली आहे. त्यामुळे गाडी जशी कशी महिनाभर एकाच जागेवर उभी होती तशी अवस्था झाली आहे गाडीची. सो त्यामुळे तिला आता मी नेतो जरा वॉशिंग सेंटरला. बेबीला जरा माझ्या धुवून आणतो. खूप खराब झाली आहे ही बघा. जमतच नव्हतं अजिबात असं मला बघवतच नाही. म्हणून मी आता जातो वॉशिंग सेंटरला. तो तिथं आपण गाडी पहिली जरा वॉश करूया त्यानंतर. हे बघा हे पण माझं एक काम राहिलं आहे गाडीचं. गाडी जरा 2-4 कामं आहेत. सीट पण जरा हे करायचं आहे सीटचं. आणि हे तुटलं आहे हे बघा. सो इथे याला वेल्डिंग करायची हे बघा. हे बघा तर वाटोळाला आलंय. तर त्यामुळे बऱ्याच अशा गोष्टी आहेत ते करायचे आहेत. आता आपण करूया. आधी पहिली गाडी वॉश करूया त्यानंतरच आपण ते बाकीच्या पण गोष्टी करूया. तर ते एक मजा येईल नाही तर असं वाटोळ होईल. तो आपण जाऊया देव वॉशिंग सेंटरला तिकडं. तर बघूया तिकडे जाऊया आणि दाखवतो. ओके. फायनली गाडी आपली आली आहे बाई वॉशिंग सेंटरमध्ये. तुम्हाला दाखवतो बघा काय दिसतंय बघा मस्तच चमकते. ओहो कसली बेबी आपली चमकते बघा. छान किती दिसते मस्तच दिसते. ओहो काय वाटतंय एकदम बेबी डॉल. एकदम बेबी डॉलच वाटतंय बघा. अजून तिला जरा काम करायचं आहे शीट चेंज करायची आहे. प्लस ते पाय ठेवायचं ते हँडल आहे ते पण तुटलं आहे ते ह्या साईडचं ते पण चेंज करायचं आहे. ते पण आपण चेंज करणार आहे. टोटल यानंतर ह्याच्यावर आपण हे करणार आहे ब्रश फिरवणार आहे. सो फायनली आपली गाडी वॉशिंग झाली वॉश झाली का त्यानंतर आपण ते जरा मग दाखवलंच आहे त्या साईडचं ते करणार आहोत. ओके. तर ते जरा वेल्डिंग करायची आहे एका ठिकाणी आपला आहे माणूस तिथे आपण वेल्डिंग करणार आणि बघू आपण गाडीचं काय लुक वाटतंय ते. सो त्या चुम्मा जाऊन एक चुम्मा घेणार आपण तिचा. चुम्मा तर घ्यायलाच पाहिजे आपली आहे ना ती गाडी. ओके. त्यामुळे बघूया आता गाडीनंतर एकदम ओके झाल्यावर बघूया काय वाटते ते. ओके. मी तरी जात होतो सीट वगैरे चेंज करायला तर गाडी माझी बंदच पडली कारण सर्व्हिसिंग नव्हते बरेच दिवस. तो आता मी सर्व्हिसिंग करायला झालो डायरेक्ट सरळ सर्व्हिसिंग करायला. तुम्हाला दाखवतो फिल्टरची अवस्था काय झाली आहे पहिली. कारण हे रेसच होत नव्हतं हे बघा. आता गाडी इथं आणली आहे सो ही रेसच होत नव्हती एकदम गच्च झाले धुतल्यामुळे. आणि हे बघा एक हे जे फिल्टर आहे ना हे बघा फिल्टर चेंज करायचं होतं. बरेच दिवस फिल्टर चेंज नाही केला आता सो फिल्टर नवीन लावला आपला. आणि या फिल्टरची अवस्था बघा कसला धूर येतो आहे. आणि रेस अजिबात होत नव्हती त्यामुळे आता आपण चेंज केला आपण आता भुर. बघा बाई गाडी मी बाहेरून पूर्ण वॉश झाली आहे. ओके एकदम टकाटक झाली आहे. पण आतमध्ये बघा काय सीन. आतमध्ये बघ किती म्हणजे माती पूर्ण साचली आहे ती. आतमध्ये पण मारायला पाहिजे होतं थोडंफार पण जाऊ दे. नेक्स्ट टाईम जेव्हा पण आता मी परत हे करेन तेव्हा इथं येऊन एकदम ओके करून सर्व जाईन. फिल्टर पण बघा नाही तर एकदम पूर्ण ग्रीन असतं ते तुम्हाला माहीतच असतं काय सांगायची काय गोष्ट नाही आहे. सगळ्यात वाटावं लागला बाई. ओके. अजून बरेच गोष्टी आहेत बघा दोन्ही पण सॉकअप सर गेले आहेत.
आपण गेला आहे, पाठचा पण एक गेला आहे. सॉरी, हा बघा बरंच काही गेलं आहे. हे पण गच झालं आहे. सो भाई फायनली आपली गाडी आली, आपण एकदम ओके करून आणली आहे. गाडीचं लुक बघा काय वाटतंय ते. टोटल आपण सर्व केलं आहे गाडीचं. ते बघा हे जे तुटले होते हे गेला मला मगाशी दिसत नव्हतं. सो फायनली हे पण केलं आहे आपण, आणि सीट पण चेंज केली आहे, सगळंच चेंज केलं आहे. आता गाडी जरा बघण्यासारखी वाटते. तर मगाशी काय बघायलाच नको होतं गाडीला, हालत बेकार झाली होती गाडीची. सो हालत बेकार झाली होती, त्यामुळे आपण बघू शकतो, आपण गाडी आता बघू शकतो. आणि आता गाडी जरा गाडीला बघून जरा बरं वाटतंय. नाही तर 4 चौकात नेण्याच्या लायकीची गाडी नव्हती, त्यामुळे काय बोलू शकत नाही. पण आता एकदम ओके आहे. तर आता जाऊन दे बाई. फायनली आपली गाडी चमचमते आहे. हे बघा गाडी आपली चमचमते आहे बघा. ही बघा काय नाद आहे काय एकदम चमचमवलं की ना भाऊ गाडीला. कसली दिसते बघा, एकदम रापचिक दिसते भाऊ. आता जरा कुठं बरं वाटतंय गाडीला बघून. सो आता बघू, आपण भेटूया आता जरा त्याच्या खुशीमध्ये आपण काहीतरी करू संध्याकाळी. ओके चला. काही फायनली आपण आपले बोललेले शब्द आज आपण पुरं करतोय. त्या टायमाला जाणार होतो, पण जरा आपले कसे जरा विषय आपले घर होते, त्यामुळे आपण गेलो नाही. पण आज आपण आलो आहे. बोललो होतो की असे झालं तर आम्ही जाणार आहे. फायनली आपण आलोय भाई. बिर्याणी आमची अजून आली नाही पण यस साऊंड बघा. आणि दुपारी पण मी बोललोच होतो, आम्ही संध्याकाळी आपला एक प्लॅन आहे. आपला प्लॅन सक्सेस होतोय भाई. तो आपण बिर्याणी खाणार. तर बिर्याणी येणं झाली आहे, आता आपण ऑर्डर दिली आहे. अल्लाह का करम है तो बिरयानी गरम है भाई. यस फुल शायर आहे. नाद असतो का, आपण पुरंच करत असतो जे पण काय आम्ही बोलतोय. ओके आपण आता आम्ही काही पण बोललोय, पण आपण लेट केलं पण थेट केलं. काय लेट पण थेट. नाद करा पण आपला नाही. आता आपण चिकन खावं बाई, बिर्याणी चिकन बिर्याणी. आता मी तर म्हणजे ना असे जसे काय 1-1-0 जो जसं वाढत जाईल ना वेगवेगळे बाई, आम्ही काहीतरी असं वेगवेगळं आम्ही करत जाणार आहे ज्या ठिकाणी. आता आता 200 आता बरेच काय झाले, आता 300 झाले ना. 300 झाले का आम्ही वेगळा काहीतरी प्लॅन करणार आहे. मी तर वेगळाच काहीतरी करणार. ते पण आता पुढे जाऊन आपण प्लॅन करू. आपण प्रत्येक मोमेंट एक एन्जॉय करायचा. ओके तो आता आपण बिर्याणी आपली येऊ दे, आपण बिर्याणी टाकूया, मग आपण सुरू करूया आपण. ओके बघू आपण. फायनली भाई आपली बिर्याणी आली. मी पहिल्यांदा अशी बिर्याणी खातो असं हॉटेलमध्ये जाऊन. नाही तर काय आपलं बाहेर असं आपण खातो असे ते याच्यामध्ये जाऊन नॉर्मल 90 पण ही एकदम खतरनाक दिसते मला. तुम्हाला दाखवतोय. ही बघा आपली बाई बिर्याणी. फर्स्ट टाइम आम्ही असे म्हणजे बिर्याणी हॉटेलमध्ये जाऊन खातोय. आणि आपण बोललोच होतो काय यस आपण बिर्याणी खाणार हॉटेलमध्ये जाऊन. ते पण फायनली आपली बिर्याणी आहे. जरा रप्ता मारू बिर्याणीचा. ओके भेटू आपण जरा आडवाच मारू आपण. नाद करा नाही देखा ना कायचा नाद देखा. यस 2 शब्द. 2 शब्द नाही रे, याच्यासमोर काय शब्द बोल. आता ह्याच्या पुढे आपल्याला काय दिसत नाही यश असं म्हणतोय. स्वाद आपण बिर्याणी खाऊया बाई. भाई फायनली पहिल्यांदा आयुष्यात मला असं वाटतंय म्हणजे बोललेली गोष्ट मी खरी केली आहे. नाही तर काय असं जिंदगीत कधी झालं नाही खरं असं. म्हणजे जी अशी मी गोष्ट बोललोय आणि ती झाली कधीच नाही झाली. पहिल्यांदा असं झालंय. म्हणजे मी बोललो होतो असं असं की बिर्याणी खाणार असं झाल्यावर ते झालं नाही. तरी आम्ही बिर्याणी खाल्ली कारण आम्ही का बोललेलो. समजलं का. तर आम्ही भाई बिर्याणी खाऊन आलो आहे. यस साऊंड ओके आहे. यस एकदम बिर्याणी मधल्या ते काय ढगात असतो गडी. बिर्याणी आहे पहिल्यांदा अशी हॉटेलमध्ये. नाही तर आपण काय
पार्सलच घेऊन खातो बिर्याणी. पण नाही, आज बिर्याणी भाई एक नंबर, एकदम दमदमीत. ओके, तर काहीतरी ऍक्टिव्ह खाऊया काय याच्या. आईस्क्रीम झालीच पाहिजे ना. आता घरी जाऊया भाई. आपण बोललो आहे आता 300 सबस्क्राईब झाल्यावर आपण अजून काहीतरी वेगळं करूया. आपण मजा मारूया, आयुष्यात मजा मारायची भाऊ. हो, तर आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. तो आपल्याला सबस्क्राईब करा भाई, जर सबस्क्राईब नाही केला असेल तर. अजून आपल्याला चांगले चांगले व्हिडिओ येतील आणि मी प्रयत्न करणार आहे म्हणजे असं की डेली ब्लॉग बनवायला जमतील. तर जसं आज मी आता केला आहे. ओके, हे पण माझं ठरलं नव्हतं, आपलं ठरत नसतं, जे आलं काय करून जायचं, असा विषय आहे. ओके, तर चला भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये.